राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती महत्त्वाची असलेली बातमी देखील बघायला मिळणार आहे। आता जर तुम्ही देखील पीक विमा भरलेले शेतकरी असाल, पीक विमा देखील तुम्ही भरला असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। तुमच्यासाठी हा व्हिडिओ एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा बाकी असेल, जर तुम्हाला पण असा प्रश्न असेल की पीक विमा योजनेचा लाभ तुम्हाला केव्हा मिळणार आहे, पीक विमा योजनेचा रक्कम तुम्हाला कधी मिळणार आहे, असा तुमचा प्रश्न असेल तर तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे मिटलेला आहे। याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला देखील एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता पीक विमा भरलेल्या पूर्ण शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरुवात करूया। पीक विमा योजनेचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यामध्ये वाटप देखील करण्यामध्ये येणार आहे, सविस्तरपणे आपण ते महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार आहोत। पीक विमा दुसऱ्या टप्प्याचे वितरण देखील चालू करण्यामध्ये आलेलं आहे। आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणते शेतकरीमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना देखील हा पीक विमा मिळणार आहे, आपण सविस्तरपणे ते महत्त्वाचे काही जिल्हे बघणार आहोत। ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळणार असून पीक विमा जर तुम्ही देखील याच जिल्ह्यांमधून भरलेला असेल तर तुम्हाला देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे। आता पीक विमा जर तुम्ही भरलेला असेल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल, पीक विमा भरलेला पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला देखील पीक विमा मिळणारच, त्याचबरोबर देखील तुम्हाला आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला देखील आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून आजपासून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी हस्तांतरित करण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून तुमच्या खात्यामध्ये देखील हा हप्ता पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तर चला आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळणार आहे, आपण सविस्तरपणे ते महत्त्वाचे जिल्हे देखील सविस्तरपणे बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघावा लागणार आहे। तर चला किती जिल्हे आणि किती तालुके देखील असणार आहे की ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यात आणि ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील आता शेतकऱ्यांना चिंता करायची कुठली अडचण कुठली गरज राहिलेली नाही। आता जर तुम्ही देखील या 13 जिल्ह्यामध्ये राहत असाल, या 13 जिल्ह्यापैकी कोणता तरी एका जिल्हा तुमचा असेल तर तुमची देखील आता प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुम्हाला देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज राहिली नसून आता या 13 जिल्ह्यातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आली या मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील पीक विमा भरलेले शेतकरी असाल आणि तुमचा जिल्हा जर या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला तर तुम्हाला देखील आता चिंता करायची कुठली अडचण कुठली बाधा देखील राहिलेली नाही। याच 13 जिल्ह्यामध्ये तुम्हाला देखील या ठिकाणी पीक विमा योजनेचा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला तालुके देखील आपण बघू। तर तालुके या ठिकाणी असणार आहे 12 तालुके। आता या 12 तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आली या मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्हाला देखील पीक विमा योजनेचा सर्वात प्रथम हप्ता पाहिजे असेल तर तुमचा जिल्हा या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख असणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या ठिकाणी आला नाही तर तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका येईल। जर तुमचा जिल्हा या 12 तालुक्यामध्ये देखील आला नाही तर या 13 जिल्ह्यामध्ये येणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे। तर चला ते महत्त्वाचे 13 महत्त्वाचे जिल्हे आणि ते 12 महत्त्वाचे तालुके देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही देखील ते महत्त्वाचे 12 जिल्हे आणि ते 13 तालुके देखील बघून घ्या, जेणेकरून तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे मिटून जाईल आणि तुम्हाला देखील चिंता करायची कुठलीही गरज कुठली अडचण देखील राहिली नसून आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा वाटप देखील चालू करण्यामध्ये आलेला असून आता तुम्हाला देखील दुसरा टप्पा हस्तांतरित
वितरित करण्यामध्ये येणार आहे। आता काही आपण जिल्हे बघणार, काही तालुके देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार, ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता आता पूर्णपणे मिटलेली असून आता त्यांना देखील पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करायची गरज राहिलेली नाही। तर चला ते महत्त्वाचे जिल्हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघू। तर ते 12 महत्त्वाचे जिल्हे आपण सर्वात प्रथम देखील बघणार आहोत। आता यामध्येच बीड जिल्हा। आता जर तुम्ही देखील बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, बीड जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा आज देखील मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तुम्हाला देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा आज मिळू शकतो, दाट शक्यता वर्तवली जात आहे। समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा। आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, वर्धा जिल्ह्यामध्ये तुम्ही देखील राहत असाल, तर तुमच्यासाठी आली या मोठी आनंदाची बातमी। आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठलीही अडचण कुठलीही गरज या ठिकाणी राहिलेली नाही। आता जर तुम्ही देखील वर्धा जिल्ह्यामध्ये राहून असा विचार करत असाल की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, तर आता तुम्हाला देखील चिंता करायची अडचण देखील राहिलेली नाही। समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा। जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचा लाभ देखील या ठिकाणी टाकण्यामध्ये येणार असून आता तुम्हाला देखील पीक विमा योजनेची प्रतीक्षा करायची कुठलीही अडचण कुठलीही गरज राहिलेली नाही। समोरचा आपला संभाजीनगर जिल्हा। आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासाच मिळणार आहे। समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे जालना जिल्हा। आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा योजनेची रक्कम पूर्णपणे टाकण्यामध्ये येणार असून काही शेतकऱ्यांना आज देखील हस्तांतरित देखील होणार आहे। समोरचा आपला जिल्हा नांदेड जिल्हा। वर्धा जिल्हा। आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, वर्धा जिल्ह्यामध्ये तुम्ही देखील राहत असाल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। या ठिकाणी पुढचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नंदुरबार जिल्हा। आता जर तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहत असाल, नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही देखील शेती करत असाल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे अहिल्यानगर। जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यातील जर तुम्ही पण शेतकरी असाल किंवा तुम्ही त्या ठिकाणून पीक विमा भरलेला असेल, तर तुम्हाला देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज राहिली नसून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासाच मिळणार आहे। आता समोरचा आणि शेवटचा जिल्हा देखील आपल्या या ठिकाणी असणार आहे जालना जिल्हा। आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता जालना जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। आता हे आपले काही जिल्हे होते ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आता पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपलेली आहे। आज उद्या परवा म्हणजेच या आठवड्यामध्ये त्यांना देखील पीक विमा मिळून जाणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील आता या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेला असाल, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तुमची देखील आता प्रतीक्षा संपलेला आहे। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।